तसेच निहाल घरत, सुरेश पाटील, महेश म्हात्रे, कुशल घरत, अशोक म्हात्रे आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. साजन घरत साहेब आपण देखील यायचं आहे. भूपेंद्र पाटील ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं चषक देण्यात आलंय या स्पर्धेकरिता. येस, रितेश वारे अगदी उत्तम फलंदाज आहेत. कालच्या पहिल्या दिवसामध्ये या फलंदाजाने घणाघाती प्रहार पाहायला मिळाला, आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली होती. रितेश वारेचे नशीब नाईक गोलंदाजीवर त्यांनी पूर्णपणे आपल्या टीमला पुढे नेलंय. नावा टीमला देखील बाद करण्यामध्ये यश आलं होतं. या टीमला बादल मात्रेच्या अनुपस्थितीमध्ये सतीश सर हा संघ खेळ करतोय. चालू करा. निश्चितच एक यंगस्टर संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक सळसळीत रक्त त्यांच्यामध्ये आणि त्याच पद्धतीने एक खेळ करताना या मैदानावर दिसतंय दादर पेण संघ. निश्चितच या क्षेत्रामध्ये थोडंसं या एरियामध्ये थोडं पहिल्यांदाच आलेलं दिसतोय, परंतु त्यांचं एक छाप क्रिकेटमध्ये सध्या चालू आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी देखील गोलंदाजामार्फत होते. गोलंदाज आदित्य पाटील एक भेदक मारा करताना दिसतोय. उठ उमंग. त्याचे अचूक लाईन लेंथ असणं गरजेचं आहे आपल्याकडं आणि ती लाईन आणि लेंथनं मी तर म्हणेल दिवसभरामध्ये आलेल्या खऱ्या अर्थानं टीम बामणडोंगरी दुपारच्या 17 पासून कंटिन्यूस सामने खेळतायत. ते गव्हाण टीमला देखील बाद करण्यामध्ये यश आलंय. बलाढ्य टीमला बाद केलंय. गव्हाण टीम फॉर्मात आहे कारण की पोयांचे इथे देखील ते बक्षीस पात्र ठरलेत आजच्या दिवसात आणि बोकरविडा येथे देखील. म्हणजे विचार करा, बलाढ्य टीमला बाद केलंय टीम बामणडोंगरीनं. वेट अँड वॉचचा वापर केलाय. थांबा बघा तदनंतर ठोका या अनुषंगानं हा फटका पाहायला मिळाला आहे. अगदी ऑन साईडला एक धावसंख्या मिळते आहे. नक्कीच होली चस्कामधील खऱ्यातून दशरथ पाटील यांची भूमिका खऱ्यातून साधण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून शिवे गावात केले जाते मोरेश्वर घरत साहेब नक्कीच एक चांगले समालोचक आहेत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे चेडूची उंची जास्त झेल हातातून निसटलाय. नक्कीच असे देखील क्रिकेट घडतोय आणि रनआउटची देखील संधी होती. नक्कीच नामी संधी रनआउटची जाताना पाहायला मिळते. अगदी इथून संघाची धावसंख्या पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल 8 धावा येतात एक षटकाच्या समाप्तीनंतर. 8 धावा झाल्यात. सतीश सर अद्याप एक षटकाचा खेळ बाकी आहे. काय म्हणावं असं वाटते तुम्हाला? एका षटकामध्ये कितपर्यंत धावसंख्या उभारली जाईल? हो मग जी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे चुकीचं ठरू शकतंय, परंतु काही होऊ शकतंय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 8. आता मात्र गोलंदाजी एंडवर आले. गोलंदाज कल्पेश ठाकूर, समोर आहे फलंदाज रितेश. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. थोडासा हवेचा देखील संथ गतीने साथ थोडीशी कमी होते आणि हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न झेल खाली मात्र क्षेत्ररक्षक एक चुकी. निश्चितच एक चुकीचा फटका मारण्याचा प्रयत्न उमंगजी. नक्कीच व्हिडिओ वाकडे फटकेमध्ये काहीदा फलंदाज बाद देखील होतात. असं म्हटलं जातं की दुधारी तलवार ऐसे होते, बनते तो सामने वाले की गर्दन कटते और नहीं बनते तो खुद की भी गर्दन कट जाते. मुश्किल नहीं है कुछ भी दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आणि खरं आता मेहनत करावी लागेल, कोशिश करावी लागेल. इथून मात्र टीम जांतराजा दादर पेन टीमला, कारण की पेन विभागातील एक दादा संघ मानला जाणारा जांतराजा पेन, कारण की जांतराजा दादर म्हटलं की बादल आणि बादलचा वादळ थोडा थांबलाय, कारण की बादल मात्रेच्या मित्र म्हणेल अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळ करतोय. पहिल्या दिवसापासून आज देखील बादल पाहायला मिळत नाहीत. जांताराला दादर म्हटलं की बादलचं नाव पहिलं येते. प्रत्येक टीम मध्ये एक ना एक ट्रम्प कार्ड असतो. मग शेवा म्हटलं तुमचं की मग गुड्डूचं नाव पहिल्यांदा येते, मग अनुज येतात, मग जतीन येतात, असे एक एक खेळाडू येतात, योगेश येतात. प्रत्येक गावामध्ये एक एक खेळाडू नवीन नवीन घडतात. बेंडकल म्हटलं, जुगल, हितेन असे खेळाडू घडले जातात. प्रत्येका टीम पुढे, प्रत्येकाच्या गावापुढे एक एक
ट्रम्प कार्ड पाहायलाच मिळतोय. सतीश सर पाहूया यावेळचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू चांगल्या पद्धतीने पिक झालाय. सकाळच्या सत्रापासून त्याच धाटणीची दहशत निर्माण केली शेवटच्या मैदानावर मित्र म्हणेल टीम साईस अँड प्रियान 11 बामणडोंगरी. चांगला फटका पाहतोय. यावेळी देखील झेल होईल का? क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देखील सुखरूपरित्या हातामध्ये सुपूर्त केला जातोय. सामना मी म्हणेल थोडासा संत गतीचा चालू आहे, हलवार पद्धतीचा सामना चालू आहे. निश्चितच उमंगजी पाहिलं गेलं तर बामणडोंगरी संघ कंटिन्युअस खेळ करतो. त्यांच्याकडे तेवढी एनर्जी आहे आणि ज्या पद्धतीने दादरपेठ संघ पहिल्या दिवशी खेळ करत होता त्यावेळी एक वेगळीच ऊर्जा दादरपेठ संघाकडे होते. परंतु आता एकदम फ्रेश खेळण्यासाठी मैदानामध्ये आले तर थोडीशी संत अशी सुरुवात लेझी क्रिकेट खेळताना पाहायला दिसतोय. कारण की तिथं दिघोडा संघ देखील फायनलमध्ये पोहोचलो आहे. दिघोडा संघ विचार करतोय कोणता संघ आपल्याशी भिडण्यासाठी तयार आहे फायनलमध्ये. नक्कीच बरोबर आहे, कारण की मेगा फायनल आहे, ग्रँड फायनल आहे. कारण की शेवटचा दिवस आहे, शेवटाकडं आपण वळतोय. याचे ध्येय याचा टोला ज्याच्यासाठी केला होता त्या शेवट गोड व्हावा, संत तुकारामांचे हे विधान आहेत आणि अगदी शेवट गोड होताना देखील पाहायला मिळेल. पाहूया शेवट कशा पद्धतीने जाईल, शेवट कशा पद्धतीने रंगेल याहीकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. साईंचे निस्सीम भक्त सतीश गर्द आमच्या समवेत जोडलेत. अगदी सतीश तुम्ही आमच्या समवेत जोडलेत. एकच प्रश्न असेल, आज साईन बाबांवर खूप मोठी टीका देखील केली जाते, टीका टिप्पणी होत्या, त्याविषयी आपलं काय मत असेल? एक चर्चात्मक समालोचक म्हणून तुम्ही आमच्या समवेत जोडलात तर एक प्रश्न तुमच्यासोबत आम्ही नक्कीच उद्भवू की आज बाबांवर खूप मोठी टीका होते. आज कोण म्हणते बाबा देवत्व नाही आहेत, पण मी तर म्हणेल आमच्यासाठी शिर्डीचे साईबाबा हे श्रद्धास्थान आहेत. नक्कीच निश्चितच टीका टिप्पणी करणारे अनेक असतात, परंतु ज्यांना साईबाबाचं अस्तित्व कळलंय आणि ज्यांची साईबाबांची लीला ज्यांना अनुभवायला मिळाले ते साईबाबांच्या निस्सीम भक्तांमध्ये काहीही फरक पडणार नाही आहे. बोलणारे बोलतील, परंतु यामध्ये मात्र विकेटचं पतन होत आहे. तिसरं विकेट दादरपेठ संघाचं. तर उमंगजी टीका करणाऱ्यांना कामच असतं टीका करण्याचं, परंतु ज्या श्रद्धेने भाविक शिर्डी येथे चालत जातात, ज्या श्रद्धेभावानं भक्तिभावानं जातात त्यांना प्रचिती देण्याचं काम निश्चितच आपल्या श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांनी दिलं आहे. त्यामुळेच सर्व भाविक शिर्डी येथे गर्दी करतात. नक्कीच खरोखरच किती टीका टिप्पणी होते तरी शिर्डीमधली काय गर्दी कमी होत नाही, कारण की शिर्डीचा राजा साईनाथ माझा या अनुषंगाने प्रत्येक जण आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. आज पुन्हा एकदा इथून स्विच हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता. दुधारी तलवार सतीश गरत फुकट गेला इथून मात्र वार. इथून या षटकामध्ये एकच धावसंख्या आली. अक्षरशः गोल्डन स्पेल तिकट मारा ती देखील बाईची धावसंख्या पाहायला मिळते. टीम कॅप्टन आहेत. कप्तानी गोलंदाजी ज्या पद्धतीने जखडून ठेवलं दादरपेठ संघाला, काय गोलंदाजी, फक्त एक धाव देऊन 3 सफलता प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरलाय हा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथं पाहायला मिळाला बामणडोंगरी संघाकडनं. साईश अँड प्रियान 11 बामणडोंगरी. तर निश्चितच 10 धावांचं आव्हान असेल, 12 चेंडूमध्ये 10 धावांचं आव्हान असेल जीवदानी माफ करा साईश अँड प्रियान 11 बामणडोंगरी संघापुढं. उमंगजी नक्कीच तत्पूर्वी मी विनंती करतोय सन्माननीय निलेश दादा घर त्यांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 10 धावसंख्येचं एक छोटंसं आव्हान आहे, लघु आव्हान ज्याला म्हटलं जाईल. अगदी 12 चेंडूमध्ये 10 धावसंख्येचं आव्हान म्हटलं तर नशीब नाईक सारखा एक भन्नाट वेगाचा गोलंदाज आहे. सजासजी या धावसंख्या मी तर म्हणेल बामणडोंगरी टीमला जमवता येणार नाही. नशीब नाईक या गोलंदाजाकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि राम देखील आज उपस्थित आलाय, म्हणजे एकीकडून रामाचे बाण पडतील आणि नशिबाचे शस्त्र पडतील. पाहूया. निश्चितच उमंगजी रामाचे बाण देखील पडतील.
नशीब नाही की याची देखील गोलंदाजी धारदार आहे. परंतु पाहायला गेलं तर आव्हान पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 10 धावांचं आहे. मोठ्या फटक्यांची गरज काही अशी वाटत नाहीये. सिंगल डबल ने देखील सामना होऊ शकतो. परंतु येणारा काळ आणि येणारा वेळ ठरवेल कोण हवी होतं कोणावर. निश्चितच तिथं आपण थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहू शकता अंडर 19 ची टीम दिसते. सोनारी इथे थोडासा पराभूत होऊन इथं बसले आहेत रोलरवर. अंडर 19 चे खेळाडू त्यांना देखील मोटिवेट केलं जाईल. अंडर 19 चे खेळाडू आहेत. मोठ्या खेळाडूंना मान द्या आणि पुढे खेळत चला. जर या क्रिकेटच्या मैदानावर आपले पाय घट्ट वेचून ठेवायचे असतील तर सतीश सर मोठ्या खेळाडूंना मान देणं गरजेचं आहे. निश्चितच सिनियर खेळाडूंना मान द्यायचाच लागेल. मी तर म्हणतो सिनियर खेळाडूंच्या पाया पडून त्याने मॅच खेळण्यासाठी जायला पाहिजे. योगेश घरत असतील एक सिनियर खेळाडू त्यांचा अजून देखील दबदबा आहे क्रिकेटमध्ये. नक्कीच आहे. आम्ही देखील पाहिला याच गोलंदाजीच्या रडारवरील भन्नाट द्रुतगतीचा गोलंदाज. ही दादरची एक्सप्रेस जर पळाली तर मी तर म्हणेल कुठेतरी बामण डोंगरीला देखील आपली ट्रेन पकडून घरी जावं लागेल. सतीश सर पाहूया ही ट्रेन कशा पद्धतीने पळेल याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल कारण की येणारे 12 चेंडू आणि 10 ची गरज आहे. निश्चितच ना हा गोलंदाज एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. परंतु त्यामध्ये देखील त्या पद्धतीने खेळण्याची क्षमता देखील या फलंदाजांमध्ये आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. तकदीर आणि संदेश गोंधली माजी उपशाखा प्रमुख सन्माननीय सुरेश पाटील साहेबांचे शुभागमन झाले. जय शिवराय. देखील सिनियर खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं आहे आणि लेदर बॉल क्रिकेट म्हटलं तर श्रीकांत यांची देखील आठवण होईल. सर बोलूया मैदानाचे देशीला नशीब नायक आले आहेत. पहिला चेंडू फेकतील सामोरे फलंदाज संदेश गोंधली. ओव्हर टू सतीश सर. निश्चितच संदेश गोंधलीनं पाहिलं की चेंडू जास्त धावा कमी करायच्या त्याच्यामुळे हलक्यानं खेळणं एकेरी दुहेरीवर जास्त भर देणं त्याने पाहिलं कारण की समोरचा गोलंदाज आहे हा एक या पंचक्रोशीमध्ये थोडासा एक नावाजलेला गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवर सिंगल डबल घेणं त्याने निश्चितच पसंत केलं आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा काढल्या. उमंगजी हेच 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर. यावेळेला आक्रमण केलाय. पाहूया चेंडू सीमारेषा ओलांडेल का. प्रयत्न केला होता. चेंडू चालू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा आसमानी सुलतानी तुफानी बर्फानी षटकार. निश्चितच उमंगजी आता मात्र चित्र स्पष्ट करून दिलंय या फलंदाजाने. या एका चेंडूवर थोडस दादरपेठ संघाचं थोडस खांदे मात्र थोडेसे लूज करण्याचं काम मात्र या फलंदाजाने केलंय. जबरदस्त फटका आणि हा फलंदाज देखील पाहूया थांबत नाही. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार आणि विजय होतोय साई शांत्रियाने 11 बामण डोंगरी संघ आणि फायनल मध्ये दिगोडा संघासोबत खेळेल. नाणेफेकीसाठी यायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. धन्यवाद. फायनल देखील 2 षटकाचा खेळवला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शेवटचा सामना उत्साहपूर्ण सामना पाहूया. फायनल सामना कशा रीतीने रंगेल. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट कल्पेश ठाकूर ठरलेत या टीमचे कॅप्टन फ्रॉम द लीडिंग फ्रंट या उद्देशानं नक्कीच लकी कॅप्टन आहेत. अगदी कारण की ज्याने सलग 4 टॉस जिंकलेत आणि सामने देखील जिंकले. त्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच 2 प्लेअर ऑफ द मॅन ऑफ द मॅच ज्यानं निभावल्यात. मी टॉससाठी विनंती करतो सन्माननीय व्यक्तिमत्व आपले मोरेश्वर घरत साहेब यांच्या शुभ असे टॉस केला जाईल. नितेश भीर सर देखील कॉम्बॉक्स मध्ये आले. त्यांच्या समवेत अनिकेत मात्र बातचीत करतात. या अनिकेत आपण देखील व्यासपीठावर याची देखील नोंद घ्यायची आहे.